जो जीता वही सिकंदर, आमच्या योजना जनतेला आवडल्यानं विजय। बिहार निकालानंतरच्या टीकांनंतर फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर। सरकारी तिजोरीतून आचारसंहितेत 10,000 रुपये वाटणं चिंताजनक, सरकारनं दिलेल्या 10,000च्या योजनेचा परिणाम झाल्याचा अंदाज। बिहार निवडणुकीतील निकालांवर शरद पवारांची प्रतिक्रिया। बिहार निवडणुकांच्या निकालातील एनडीएच्या विजयानंतर आता बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार हा सस्पेन्स कायम। केंद्र आणि राज्यस्तरीय संघटनेतील खांदेपालट होण्याची शक्यता। भाजप राष्ट्रीय अध्यक्ष बदलाबाबत जोरदार चर्चा। काँग्रेस मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवणार, मुंबईतील शिबिरात मोठी घोषणा। मुंबईतील सर्व वॉर्डात आमचे उमेदवार लढण्याची तयारी सुरू, चेन्नीथलांचं विधान। ज्याला त्याला आपली भूमिका ठरवण्याचा अधिकार, चेन्नीथलांच्या स्वबळावर लढण्याच्या संकेतानंतर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। युती आणि आघाडी करायला कोणतीही अट नाही, मनपा निवडणुकीत युतीबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्या, शरद पवारांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। मुंबईचा महापौर महायुतीचा असेल, भाजपचा असेल असं कुणी बोललं नाही, आमच्यात भांडणं लावू नका, मुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर टीका। पुण्यातील नवले ब्रिजवर वेगमर्यादा 60 वरून 30 केली जाणार, खेड शिवापूर टोल नाक्यावर गाड्यांतील लोड चेक केला जाणार। नवले ब्रिजवरील अपघातानंतर निर्णय, मोहोळ यांची माहिती। नाशिकमध्ये धुमाकूळ घातलेल्या बिबट्याचे थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर, आतापर्यंत बिबट्याकडून 9 जणांवर हल्ला। पुण्यातील कल्याण नगर मार्गावरील बिबट्याचा ड्रोन मातून शोध घेणार, ड्रोन सर्वेक्षण करा, कॅमेरा ट्रॅपिंगच्या माध्यमातून बिबट्याला शोधणार। चंद्रपूर जिल्ह्यात वन विभागाकडून गुराख्यांना त्रिशूलसह इतर साहित्य वाटप, वाघांच्या वाढत्या हल्ल्यानंतर वन विभागाकडून गुराख्यांच्या रक्षणासाठी उपाय। अहिल्यानगरच्या इस्कळमध्ये 9 वर्षाच्या मुलावर बिबट्याचा हल्ला, बिबट्याच्या हल्ल्यात राजवीर कोतकर गंभीर जखमी। इस्कळ ग्रामस्थांचा नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको। जम्मू काश्मीरच्या नौगाम पोलीस ठाण्यात स्फोट, 9 मृत्यू तर 32 जण जखमी। फॉरेन्सिकची टीम अमोनियम नायट्रेटचे नमुने घेत असताना स्फोट, फरीदाबादमधून जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट। दिल्ली स्फोटाचे 40 फूट खोल जमिनीतही हादरे, अंडरग्राऊंड लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळील सीसीटीव्ही समोर। वेदिता अशोक सराफ यांचा गंधार पुरस्कारानं सन्मान, मी कट्टर बीजेपी समर्थक असल्यानं बिहारच्या विजयाचा आनंद। बिहारच्या विजयाबाबत निवेदिता सराफांकडून भाजपचं अभिनंदन। कलाकारांना भाजपविषयी काय वाटतंय हे व्यक्त होतंय, प्रवीण दरेकरांचं वक्तव्य। तर निवेदिता सराफांच्या मिस्टरांना पुरस्कार मिळाल्यानं त्या बोलल्या, वर्षा गायकवाड यांची टीका। निवडणुकांसाठी उमेदवारांना ऑफलाईन अर्ज भरण्याची सवलत, शनिवारी आणि रविवारीही उमेदवारी अर्ज भरता येणार। अजिंक्य नाईक, मिलिंद नार्वेकरांनी राज ठाकरेंची भेट घेतली, एमसीएच्या नवनिर्वाचित सदस्यांकडून राज ठाकरेंची भेट। शिवसेना ज्या पक्षासोबत जाण्याची भूमिका मांडतायत त्यांच्यासोबत आम्ही जाऊ शकत नाही, मारण्याची भाषा करणाऱ्यांसोबत जाणं हा काँग्रेसचा इतिहास नाही, वर्षा गायकवाड यांचं विधान। बिहारमधल्या ऱ्हासानंतरही काँग्रेस असा निर्णय घेतोय, त्यांचा निर्णय योग्य आहे का? काही दिवसातच कळेल, वर्षा गायकवाडांच्या विधानानंतर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया। रखडलेल्या शेतजमिनीसाठी मोफत माती, गाळ आणि मुरुम मिळणार, पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय। पूरग्रस्त जमिनीसाठी गौण खनिज रॉयल्टी माफ। सरकारी जमिनीची दस्त नोंदणी नाकारा, निबंधकांसह जिल्हा निबंधकांच्या सूचना। मुद्रांक आणि नोंदणी शुल्क विभागाचा मोठा निर्णय। मुंबईत उद्या 3ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार, हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल, तर पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगाव ब्लॉक।